सर्वपक्षीय नेत्यांनी वाटूळ केले समाजाचं. यांची राजकीय पुळी भाजण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी पाक वाटूळ केले समाजाचं. 1992 ला जे मराठा समाजाचं शिल्लक आरक्षण आहे ते शरद पवार या माणसानेच घालवलेलं आहे. त्याच्यापेक्षाही काम करणारा आमदार यशवंत त्या चांगला आहे. मराठ्याला बी आरक्षण दे नाही ते आणि धनगराला बी आरक्षण दे. ही सरकार आहे ते झुलवत ठेवायचं. इथं देव जरी आला तर राजेंद्र पाटील जे सांगतंय ते होतंय, यशवंत ते म्हणून होत नाही. जरांग पाटील जे सांगल त्यालाच आम्ही मतदान करणार. फक्त ओनली वन जरांगे दादा फॅक्टर. जे सांगतील मनोज दादा सांगतील त्यालाच आम्ही मतदान करणार. जरांगे पाटीलांनी ज्या उमेदवाराला मतदान करायला सांगितलंय तोच उमेदवार इथून निवडून येईल. मग तो दगड उभा करू द्या. लाडकी बहीण यांना चालू राहील असं मला वाटत नाही. बघा इलेक्शन होईपर्यंत चालू राहील. तिला तुम्ही 1,500 रुपये देणार कुठलं? आमच्या जे शेतातला माल आहे कुठल्याच शेतकऱ्याच्या कुठल्याच मालाला भाव नाही सध्या. आमदार आम्हाला तर बरोबर वाटत नाही नाही. त्यांचं काम चांगलं आहे. आमच्या गावात त्यांनी सध्या विकास केलेला नाही. जो आपल्याला नकोय त्याला पाडायचं बिंदास्त. शेतकरी 2,000 रुपये देते आणि एक तेलाची पिशवी 20 ते 25 रुपये वाढली. आणि आम्ही काय ओबीसी मधून ओबीसी समाजाचं आरक्षण मागत नाही. आमचं शिल्लक राहिलेलं आरक्षण जे हक्काचं आरक्षण होतं 1994 ला ते पळवलं गेलं ते आरक्षण आम्ही मागतोय. ते खाऊन टुणटुण येत आहे लक्ष्मण हाके आणि आमचं जरांगे दादा मार लागले. तुपारीबाज हाके विनाकारण जातीय तेढ निर्माण करण्यासाठी तिथं वडीगोद्रीच्या ब्रिज खाली बसून ती अक्षरशः मराठा समाजाला नाव घेऊन शिव्या घालण्याचं काम करत आहे. फडणवीस काय करायला की जाती जातीत भांडण लावायचं काम करायला. लक्ष्मण हाके हा जो माणूस होता ते फडणवीसचा ड्रायव्हर होता. जसं लघवी बसलो कुत्री कशी छत्र वापते द्या तसं कुठला बी उपरे यायला लागला या तालुक्याला. नमस्कार, मी दत्तात्रय संगपाळ. बेधडक चर्चा या न्यूज माध्यमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. दर्शको, वेगवेगळ्या भागामध्ये, वेगवेगळ्या तालुक्यामध्ये आणि वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघामध्ये जाऊन त्या ठिकाणच्या नागरिकांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करतोय. आपण या ठिकाणी सोहळा या गावामध्ये आलेलो आहे आणि हे गाव मोहोळ विधानसभा मतदारसंघामधून येतं आणि या मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे सध्या नेतृत्व करत आहेत आमदार यशवंत माने. नक्की या ठिकाणच्या नागरिकांची समस्या काय आहेत आणि एकंदरीत विधानसभे जवळ आलेला आहे आणि काय परिस्थिती चालू आहे या ठिकाणच्या जे की नेतृत्व करत आहेत त्यांनी काय या ठिकाणी विकासाची कामं केलेली आहेत का आणि एकंदरीत 2024च्या विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर कोण होणार मोहोळचा आमदार या संदर्भात आपण बेधडक चर्चा गावकऱ्यांशी करणार आहोत. या ठिकाणी नागरिक थांबलेले आहेत, त्यांच्यासोबत आपण बेधडक चर्चा करूयात. नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? माझं नाव ज्ञानेश्वर शिवाजी पवार. इथलेच का? हा, हे सोहळ्यात. हे तुमचं गाव मोहोळ मतदारसंघात येतं. काय नक्की या ठिकाणच्या परिस्थिती, काय समस्या आहेत, काय अडचणी आहेत? या ठिकाणच्या समस्या अशा आहेत की एक तर महागाई जास्त आहे आणि दुसरी बाजू की जरांगे पाटील मराठ्यासाठी उपोषण करते. मराठ्याला बी त्याने म्हणजे हे दे नाही ते, मराठ्याला बी आरक्षण दे नाही ते आणि धनगराला बी आरक्षण दे. ही सरकार आहे ते झुलवत ठेवायचं सरकार आहे. आणि मराठा जोपर्यंत जरांग्यांना किंवा मराठ्यांना आरक्षण देत नाही ते तोपर्यंत आम्ही ह्या सरकारचा धिक्कार करतोय. कारण का असं आहे की महागाई तर वाढवलीच आणि जे बसून राहते ते त्यांनाच ह्या सरकारनं पगार चालू केला. जे कष्ट करतंय, काम करतंय त्यांना कुठल्याही प्रकारचं त्याने म्हणजे रोजगार द्यायचं काम करत नाही किंवा काय हे करत नाही. शेतकऱ्यांनी शेती काय कशी करायची? दुधाला भाव नाही, कांद्याला भाव नाही, इतर गोष्टीला भाव नाही. बसून राहणाऱ्याला त्याला 1,500 चालू केलं. हे कुठलं शास्त्र हे किंवा कुठल्या कोणा जनते पैशात नाही कुठलं आहे? इतर योजना ते आहे ते सगळ्या शासनानं बंद करून रोजगार हाताला काम दिलं पाहिजे. प्रत्येक महागाई वाढली. हा, महागाई, तेलाची किंमत वाढली वाटतं आता तुम्हाला? तेलाची किंमत वाढलेली आहे, अनेक प्रकारचे हे वाढलेले ते पण सरकार त्याच्यावर लक्ष देत नाही. आणि ह्याने उठाव केला पाहिजे, सर्व पक्षीयांनी उठाव केला पाहिजे आणि जे आपल्या महाराष्ट्रातल्या समस्या आहेत त्याच्यावर ह्याने पेटून उठून त्याला न्याय द्यायचं काम केलं पाहिजे ह्या सरकारनं. सध्या या ठिकाणी पाहिलं तर तुमचे आमदार यशवंत माने, हा, त्यांच्या कामाबद्दल काय सांगू? त्यांचं काम चांगलं आहे, परंतु ह्या जी गोष्टी आहेत त्याच्यावर सुद्धा पेटून उठलं पाहिजे ना. त्यांनी सुद्धा पेटून उठलं पाहिजे की ज्या ज्या ठिकाणी आता आमचा रोड आहे 166 सर्व्हिस रोड, त्या रोडच्या बाबतीत आम्ही ग्रामपंचायतचा ठराव दिल्यात, बऱ्याचशा वेळा दिल्यात, आंदोलन केले ते, परंतु ही कामं काही केलेलीच नाही. ती यशवंत तात्या मानेला असेल, प्रणितीताई शिंदेला असेल, यांना सगळ्याला आम्ही मतदानावर बहिष्कार सुद्धा म्हणून बसलोय, तरी सुद्धा ह्या काम त्याने अजून केलेलं नाही.
बरेचसेच आमच्यातले लोक मेलेले बी आहेत आणि बरेचसेच त्यांचं घर उद्ध्वस्त झालेलं आहे. काही जणांचं अपंग ऍक्सिडेंट झाल्यामुळं अपंग झालेले आहेत, त्यांचे घर उद्ध्वस्त झालेले. अशा प्रकारचं जर हे सरकार न्याय देत नसेल तर जनतेने न्याय मागायचा कोणाकडे? कारण ह्याने कायदा पायदळी तोडवते ती आणि रस्त्यावर उतरलं तर पोलिसांच धाक दाखवते ती. न्याय मागायचा ह्या जनतेने कोणाकडे किंवा शेतकऱ्यांनी न्याय मागायचा कोणाकडे? शेतकऱ्यांची खूप परिस्थिती भयानक आहे सध्या. बरोबरच आहे. शेतकऱ्यांना पैसे देतोय म्हणतोय सरकार. सरकार काय देते? 1,500 रुपये आमचंच केस कापून आम्हाला 2,000 रुपये ती देते म्हणते आणि पुन्हा ही 1,500 रुपये जे कष्ट करते त्याला द्या. आमच्या शेतीला तुम्ही ही 1,500 रुपये देणार कुठलं? आमच्या जे शेतातला माल आहे, सोयाबीन असू द्या, दूध असू द्या, कांदा असू द्या, अनेक उडीद असू द्या, कापूस असू द्या, ऊसाला असू द्या आणि साखर कारखाना सुद्धा ह्याने काय करायला, साखर कारखान्याला सुद्धा बाकीकडं 4,000 रुपये भाव आहे आणि आमच्याकडे कसं आहे की 3,000 या मोहर कोण गेलं नाही. मग तिथं साखर तिथं ऊस काय तिथं सोनं जातंय का? कुठल्या साखर कारखान्याला? कोल्हापूर भागात बघा जावा 4,000 रुपये भाव आहे आणि इकडं आणि सगळे राजकीय नेत्याचं कारखानदारी, राजकीय नेत्याची कारखानदारी आहे. दुसरी बाजू आहे का असं सांगतो की ह्या ठिकाणी प्राथमिक गोरगरिबांच्या शाळा आहेत. ही शाळा आहे ती शाळेला पूर्णपणे विद्यार्थी शिक्षक दिन आहे ते आणि त्यांना पाहिजे तसंच शिक्षणाला त्यांनी खर्च करणं ते. आणि ह्याने काय करायला ते की ह्या राजकीय नेत्याच्या शाळा आहेत त्यांच्यालाच पूर्ण 2,000, 4,000 हजार रुपये डोनेशन घेते ते, महिन्याला हे करते ते, आमच्याकडूनच काम करून घेते ते. आणि इकडे शिक्षक दिन आहे ते, इकडले ह्यांच्याला सगळं शिक्षक मिळते, सगळे मिळते. मग ही गोरगरिबाच्या लेकरांना जायचं कुठं? प्राथमिक शाळा ही बंद पडायला लागली त्या. ह्याच्यावर ह्या राजकीय नेत्यांनी त्याच्यावर उठाव केला पाहिजे की प्राथमिक शाळेला तुम्ही प्राधान्य द्या, त्याला सगळ्या सुखसुविधा पुरवा. प्राथमिक शाळेला पाहिलं तर एकेका ठिकाणी शाळा पडलेल्या आहेत. हा बरोबर आहे, पडलेल्या अवस्थेत आहे. पडलेल्या अवस्थेत आहेत. काही ठिकाणी तर पिण्याचं पाणी सुद्धा नाही शाळेला पिण्याचं पाणी सुद्धा नाही फार नाही. आणि वर काही ठिकाणी तर ग्राउंड नाही. सध्या या ठिकाणी पाहिलं तर 2024च्या विधानसभेच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत. काय मोहोळची परिस्थिती काय असणार आहे? कोण होणार वाटतं तुम्हाला यंदा 2000? जरांगे पाटील जे सांगल त्यालाच आम्ही मतदान करणार. पाटील म्हणतील तेच. त्यालाच टाकणार, काय कोणी येऊ द्या. जरांगे पाटील ज्या ठिकाणी आता उपोषणाला बसले. बरोबर आहे, आम्ही पेटून उठायला पाहिजे, परंतु त्यांचा शांततेचा आदेश आहे म्हणून आम्ही थांबलोय. नाहीतर आता रोड सुद्धा आम्ही बंद केला असतं किंवा सगळं एकही एसटी या शासनाची आम्ही जाऊ दिली नसती, एकही कुठल्या कोणाला जाऊ दिलं नसतं. कारण जरांगे पाटील हा जनतेसाठी लढतोय. त्यांनी SIT चौकशी लावली, अनेक प्रकारचे त्याच्यावर षडयंत्र रचलं, परंतु त्याच्या मोहर कोणाचंच चाललं नाही आणि शासन जाणून बुजून त्रास द्यायचं काम करायला लागलंय आणि मराठ्यावर अन्याय करायला लागलंय. सध्या महाराष्ट्र लोकसभेप्रमाणे मोहोळमध्ये विधानसभेला जरांगे फॅक्टर चालेल असं वाटतं? 100% आम्हाला न्याय देणारा हुकमी हक्का हाच आहे आणि त्यामुळं आमचं म्हणणं आहे एकच की जरांगे पाटलांनी जे आदेश दिले ते आम्हाला मान्य आहे. कुठलं फुटलं नाही. ह्याने बरेचसेच प्लॅन रचले त्यांच्यावर, फोडाफोडीचे, त्यांच्या साईडचे फोडले, हे केले, पण तो माणूस का फुटला नाही. मरेन पण महाग हटणारा माणूस नाही. त्यामुळं आम्ही सांगतो की जरांगे पाटील जो उमेदवार सांगेल किंवा ज्याला पाडा म्हणून सांगतील त्याला आम्ही पाडणार आणि ज्याला निवडून आणा म्हणेल त्याला आम्ही निवडून पाटील म्हणतील तेच करणार. कुठला आहे तुम्ही? मी सोहळे सोहळा हे विधानसभा मतदारसंघ, सोहळा हे गाव विधानसभा मतदारसंघ पाहिलं तर मोहोळमध्ये येतं. मोहोळ. मोहोळ विधानसभा मतदारसंघ. हा काय एकंदरीत या ठिकाणच्या नागरिकांची समस्या काय आहेत? शेतकऱ्यांची समस्या काय आहे? समस्या करता? काय? तुम्ही काय करता? मी शेती करतो. काय शेतकऱ्यांच्या समस्या आहे? शेतकऱ्या समस्या काय आता हे दुधाला भाव नाही, काय शेतीमाला भाव नाही कुठल्या काय. हा सरकारनं आता एक नवीन योजना चालू केली हो, लाडकी बहीण योजना. हा ते काय लाडकी बहीण यांना चालू राहील असं मला वाटत नाही बघा. इलेक्शन होईपर्यंत चालू राहील, त्यापुढे बंद पडणार. हा बंद राहील. कसं काय हो? असं वाटतं. त्यांनी तर म्हणतात की ही योजना होय चांगली आहे पण चालू राहील असं काय गॅरंटी वाटत नाही. गॅरंटी नाही. एकीकडे पाहिलं तर शासन सरकार काय करते, शेतकऱ्यांना 2,000 रुपये देत आहे. हा ते 6 महिन्यात 4 महिन्याला 2,000 देत. काय काय होतं एकंदरीत त्या ठिकाणी पाहिलं तर तुमचे आमदार आहेत यशवंत माने. हा काय त्यांच्या कामाबद्दल काय सांगू शकतो? त्यांच्या कामाबद्दल काय ना काम ते काय आम्हाला आमदार नाही.
2024च्या विधानसभेच्या काय म्हणतो आमदार आम्हाला तर बरोबर वाटत नाही, योग्य नाही. आमदार योग्य नाही नाही तर कोण आमदार 2024च्या विधानसभेच्या निवडणुका जवळ आले कोण आमदार योग्य वाटतं तुम्हाला आता ते इलेक्शन जवळ आले. कुणाची नावं चर्चेत आहेत आता इथं चर्चेत अजून काय कुठलं नाही तुम्ही ऐकलंय का नाही कोण कोण चर्चेत आहे चर्चेत काय नाही तेवढं काय ऐकलं नाही. नमस्कार. नमस्कार बोला. काय नाव आपलं नामदेव जगताप. इथलेच हा सोहळ्यातले. काय करतो सध्या शेती. शेती एकंदरीत जर पाहिलं तर शेतकऱ्यांची काय समस्या आहे? शेतकऱ्याची खूप मोठी समस्या आहे. सरकारचं धोरण शेतकऱ्याच्या विरोधात आहे पूर्णपणे, एवढंच. सरकारचं धोरण शेतकऱ्याच्या विरोधात. या ठिकाणी पाहिलं तर शेतीमालाला भाव नाही असं म्हटलं जातं. नाही भाव नाहीच काय कुठल्या शेतामध्ये? शेतीमाला. तुमच्या शेतामध्ये माझ्या शेतामध्ये टोमॅटो केले. टोमॅटो 10-12 रुपयावर विकलं. आता उडीद कुठे 4-5 हजार आणून ठेवले. सोयाबीन 4-5 हजार आणून ठेवले. कुठल्याच शेतकऱ्याच्या कुठल्याच मालाला भाव नाही सध्या. कसं आहे भाजप सरकारचं एक धोरण आहे की 10 खेडेगाव गोळा करण्यापेक्षा एक सिटी गोळा करायची की बाबा सिटीच्या लोकांना स्वस्तामध्ये अन्न खायला मिळालं पाहिजे. पण शेतकरीकडे मारायला हे बघत नाहीत. शेतकऱ्यांच्या हाल करतात. हा शेतकऱ्याचे पूर्णपणे हाल. केंद्रातून राज्यातून गल्ली बोळा दिल्लीतून शेतकऱ्याचे हाल आहेत. या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर तुमच्या आमदार यशवंत माने काय सांगू शकता? ते तर भाजप सरकारला मित्रत्व केलेत म्हणजे भाजप सरकार काय करते तेच खाली करतात ते. पण असं आहे की आमच्या गावात त्यांनी सध्या विकास केलेला नाही. एक 5-10% असेल, बाकीचा नाही. काय विकास नाही विकास नाही. कोण बाकीच्या गावात आला असेल. मोहोळमध्ये कोण विकास केला? याआधी आमदार होते त्यांनी काय विकास कामं केली? आमदारच टिकत नाहीत. 3-4 आता झालं 2 टर्म तर आमदार आमच्या आतमध्ये जाऊन बसले होते. आता जर आमदार आले तर ते भाजपमध्ये जाऊन मिळले. आधी शरदचंद्र म्हणजे शरद पवारकडे होते, आता ते अजित पवारकडे. कसं पाहता याच्याकडे? राजकारणाचा खेळ केलाय त्यांनी. राजकारणाचा खेळ केलाय. मला तर वाटतं की राजकारण हा म्हणजे विषय आहे काही काढूनच टाकावं केंद्रानं. सगळं राजकारणाचा विषयच काढून टाकावं. काय एकंदरीत या ठिकाणी काय समस्या आहेत शेतकऱ्यांच्या आणि नागरिकांचे? काय काय कामं व्हायला पाहिजेत असं वाटतं तुम्हाला मोहोळमध्ये? आता मोहोळमध्ये आम्ही जास्त जातच नाही. आम्ही आपल्या खेड्यागावात राहतो ना. काय म्हणजे या ठिकाणी काय कामं व्हायला पाहिजेत? रस्त्याची विकासाची कामं रस्त्याची कामं झाल्यानंतर तर देशाची गती हो. रस्त्याची कामच नाहीत ना. जर तुम्ही केले सिटी जोडा केले पण गाव टू गाव जोडलेच नाहीत ना. गाव टू गाव कुठे जोडलेच नाहीत. 2024च्या विधानसभेच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत. कोणकोणाची चर्चा चालू आहे तिथं? चर्चा नाही. आम्ही ओनली जरांगे पाटील. आम्हाला बाकीचं कोण माहित नाही. पाटील काय म्हणतील ते? का पाटील ते काय सध्या, म्हणतील ते? जरांगे पाटील जर पाहिलं गेलं तर उपोषणला बसले. होय बसलेत की ते सांगतील की बाबा आपला उमेदवार द्यायचा त्या उमेदवाराला करा किंवा जे सध्या ह्याच्यात आहेत काय म्हणते याला सत्ताधारी आहेत त्यांना पाडायचं. जो आपल्याला नकोय त्याला पाडायचंच बिनधास्त. नमस्कार. संतोष चंद्रकांत. काय नाव तुझं? संतोष चंद्रकांत जगताप. काय एकंदरीत या ठिकाणची काय समस्या आहेत, अडचणी आहेत? काय करतो तुम्ही? तुमचं तर दुकानच आहे वाटतं. आपलं प्रश्नच काढून टाकावं. काय करतो तुम्ही? नाही करायला काय आहे, आता सध्याला कसं आहे गोरगरिबांचा हाल जास्त आहे. शेतकरी लोकांचं म्हणजे सगळ्याच गोष्टी जी गोरगरीब आहे ती शेतकरी पूर्ण पाक भरडून निघालेला आहे. कुठल्या पिकाला भाव नाही. काय पण करू द्या शेतकऱ्यांना. कोणती म्हणजे कुठलं पीक केलंय ना असं शेतकरी हे म्हणून नाही. ज्या त्या ह्याच्यात म्हणजे लॉस मध्ये चाललाय शेतकरी आता सध्या. शेतकऱ्यांची खूप हाल आहे. खूप म्हणजे प्रमाणात बाहेर आलाय. शेतकऱ्यांना शासन काय तर भत्ता देतो? कशाचा भत्ता देते काय देते सांगाय म्हणजे काय शेतकऱ्याला भत्ता काय शासनाने दिलाय कशाचा दिलाय कशाचा? 2000 रुपये शेतकरी 2000 रुपये देते आणि एक तेलाची पिशवी 20 ते 25 रुपयाने वाढली शेतकऱ्याला. बरोबर आहे चुकीचं आहे? मग ती 2000 रुपये शेतकऱ्याला दिलेलं कुठं पुरणार आहे तेव्हा? आता गोडे तेलाचा भाव घ्या, खोबऱ्याचा भाव घ्या, म्हणजे तेलापासून जेवढे बनणार आहे शेंगदाणे घ्या 20, 25 रुपयाने किलो महाग वाढलं. तुम्ही 2000 किती 4 महिन्याला का 6 महिन्याला देता? भाव कधी वाढलं? आता वाढलेत ह्या 10 दिवसात. हा 30 रुपये त्याला मग 1 किलो मागे 30 रुपये वाढले त्याला. लाडकी बहीण योजना सुद्धा सुरू करण्यात मग ती लाडक्या बहिणीला द्यायचं हे शेतकऱ्याकडूनच काढायची अशी आता सध्याची पोझिशन आहे. लाडक्या बहिणीला किती देते सरकार? 1500 देते. त्याला पिशवी शेतकऱ्याला एका कुटुंबाला धरा आठवड्यात एक तेलाची पिशवी एका कुटुंबाला एक तर लागत असेल नाही. मग एका तेलाची पिशवी मागे 30 रुपये झाली. अशी किती आहे ती ह्याच्यात? मग ती काय कुठला आपल्या बसलीच येते ना. हा पदरच काय ते थोडंच देणार आहे. या ठिकाणी जर पाहिलं तर हे मोहोळ मतदारसंघ येतं. मोहोळ मतदारसंघामध्ये 16 गाव
या ठिकाणी तुमचे पाहिले तर आमदार यशवंत माने त्यांच्या कामाबद्दल काय सांगू शकता? नाही आम्ही आता सध्याला कोणाच्याच कामाबद्दल सांगणार, फक्त ओनली वन जरांगे दादा फॅक्टर, बाकीच काय नाही. जे जरांगे दादा बोलतील तेच करायचं. पाटील आता सध्या उपोषणाला बसलेले काय सांगा? काय नाही, पाठिंबा उपोषणाला बसले त्याला आपण पाठिंबाच द्यायचा ना. फक्त पाटलानं जे सांगेल बाबा ही उमेदवार ठेवलाय तुम्ही, आपला ही उमेदवार आहे त्याला निवडून तेच करायचं. मग असं किती जण येणार किती जण जाणार त्याचा नाही विषय घ्या. सध्या ओबीसी मधून आरक्षण द्यावे अशी मागणी काय सांगाल याची? नाही मिळालंच पाहिजे ना. मराठा मुलांचं खूप हाल होईल. 94% मराठा मुलाला जर मार्क पडले तर तुम्ही 60% पडलेल्या मुलांना जर त्याची पदोन्नती कराला तर मग मराठ्यांचं कसा हे होणार. आता सध्या तीच कंडिशन आहे. 94% वाला मार्क पडून बी त्याची त्या ठिकाणी नियुक्ती होत नाही आणि 60% वालीची होते. मग आरक्षण ही त्याच्यासाठी महत्वाचंच आहे ना. आता सध्या हक्काच आहे मराठीसाठी आरक्षण हा मुद्दा खूप हक्काचा आहे. कोण आरक्षण देईल असं वाटतंय तुम्हाला सध्या तरी? आरक्षण देईल म्हणजे काय आरक्षण तुम्ही एका दिवसात राष्ट्रपती राजवट बसू शकता, एक सरकार बदलू शकता एका दिवसात. मग आरक्षण का देऊ शकत नाही? हा तुम्ही सगळं करू शकताय. राष्ट्रपती राजवट केंद्र सरकार बदलतो तुम्ही राहतात, मग आरक्षण न द्यायचं काय? त्यांच्याच हातात आहे ना आरक्षण. आरक्षण हे सरकार देणार. आरक्षण बनवलंय कुणी? आरक्षण सरकारनं ही केले का नाही? सरकार देणार आरक्षण. या ठिकाणी पाहिलं तर विधानसभेसाठी वेगवेगळे नावं चर्चेत येत आहेत. काय सांगाल त्याच्याबद्दल? आता सध्याला विधानसभेत किती जरी नावं चर्चेत असेल, आम्ही ठरवलेलं आहे. आम्ही जी मराठा बांधव जे आहे सर्व आम्ही म्हणजे आम्ही स्वतः नाही पूर्ण ह्या महाराष्ट्रातील बांधवांनी ठरवले. फक्त जरांगे दादा जी बोलतील तोच उमेदवार निवडून द्यायचा. मग तो दगड उभा करू द्या. काय नाव आपलं? रमेश जगताप सोहळ्याचं. या ठिकाणी जर पाहिलं तर सोहेगाव मोहोळ विधानसभा मतदारसंघामध्ये काय एकंदरीत काय परिस्थिती आहे? राजकीय वातावरण काय आहे? नाही आता राजकीय वातावरणाशी काय आम्हाला घेणं देणं नाही, पण मनोज दादा काय समस्या तर भरपूरच आहेत. समस्याचं काय निवारण झालंच नाही कुठल्या गोष्टी. आतापर्यंत आमचा मतदारसंघ 40 वर्ष आरक्षित आहे आणि कसं होतंय आम्हाला आयताच उमेदवार मिळतोय, स्थानिकचा उमेदवारच कोण नाही. असं भांडायचं कोणाला असा विषय मोठा आहे ती. त्यामुळं ह्यावेळेस मनोज दादा जे सांगतील त्याला आमची तरुण पिढी आणि समस्त आमचं सोहाळे गाव म्हणजे एक 90% तर मनाला काय हरकत नाही. सोहाळे गाव जसं मनोज दादा सांगतील तसं मतदान होणार. या ठिकाणी पाहिलं तर तुमचे आमदार यशवंत माने आहेत. काय सांगाल? नाही यशवंत माने आमदार असे बरेच होऊन गेले. आता लक्ष्मणराव ढोबळे झाले, परत रमेश कदम झाले, हे सगळे आयात झालेलेच उमेदवार आहेत. आम्हाला आतापर्यंत स्थानिकचा उमेदवार कोण भेटलाच नाही. आणि जी आता कसं आहे ग्रामपंचायत आता ह्या मोहोळ तालुक्यातलं जिथं राष्ट्रवादीची ग्रामपंचायत म्हणजे राजन मालकांची जी राष्ट्रवादीची जी ग्रामपंचायत आहे तिथंच निधी भरपूर दिला जातो. यशवंत माने असतील, यशवंत मानेने तर मला वाटतं पंढरपूर आणि पंढरपूरमध्ये 17 गाव आहे ती. हा मग भरपूर निधी त्यांनी तिकडे वळवलाय. ते कामापुरते नेते येते तिथले पंढरपूर मतदारसंघातले तिथले येतात, त्यांच्या पैसे थांबतात, त्यांच्या कोण काम करून घेतात आणि जातात. इकडे काय विकास? काय विकास आहे? एक इनकी आरबुळी आणि इसगाव जर सोडलं तर कुठे विकास आहे? काहीच विकास नाही. ग्रामपंचायतची सगळी कामं थांबवली जाते, अगदी आवर्जून थांबवली जाते. आता 2024 विधानसभेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. काय कशी परिस्थिती राहील? नाही परिस्थिती काय आम्हाला माहित नाही. आम्ही काय पुढारी नाही किंवा आम्ही काय नाही. सर्वसामान्य जनता म्हणून आम्ही सांगू इच्छितो की बाबा मनोज दादा सांगतील. जसा मनोज दादाचा म्हणजे आरक्षणाचा मुद्दा त्याने खूप भरपूर उचलून धरलाय. त्या माणसानं किती 109 उपोषणं केली, ती अगदी मराठ्यासाठी त्यानं जीव टांगणीला ठेवलाय. तर आज सुद्धा त्यांची परिस्थिती बिकट आहे. जे सांगतील मनोज दादा सांगतील त्यालाच आम्ही मतदान करणार. भले एक वेळ आम्ही मतदान करायला नाही जाणार, पण मनोज दादा सांगतील त्यालाच मतदान करणार 100%. नमस्कार. नमस्कार. तरुण दिसतात. हो. काय नाव आपलं? बाळासाहेब नाईक नवरे. काय करतो? शेती करतो. पाहिलं तर हे तुमचं सोहळेगाव आणि एकंदरीत जर पाहिलं तर हे मोहोळ विधानसभा मतदारसंघामध्ये काय त्या ठिकाणची परिस्थिती काय समस्या आहे? तरुणांच्या काय समस्या आहेत? शेतकऱ्यांच्या काय समस्या आहेत? तरुणांच्या शेतकऱ्यांच्या जर समस्या तशा तीव्र आहेत आणि त्याच्यापेक्षा तीव्र मराठा समाजाच्या भावना आहेत. आज 8 ते 9 दिवस झालं मनोजदादांचं आमरण उपोषण आहे. तर हे सर्वपक्षीय नेते, मला कुठल्या पक्षाला दोष द्यायचा नाही, त्यात सर्वपक्षीय नेते
समाजाच्या भावनाशी खेळत आहेत. आणि आज मनोजदादा मरणाच्या दारात उभा असताना साधं एक अध्यादेश काढायला एवढा टाइम जातोय यांना, ही खूप मोठी शोकांतिक आहे. आणि या मतदारसंघातच नव्हे तर महाराष्ट्राच्या प्रत्येक मतदारसंघात मनोजदादा जे उमेदवार देतील त्याच्या पाठीमागे मराठा समाज व सर्व समाज बांधव, सर्व समाजाचे, इतर समाजाचे पण समाज बांधव मोठ्या संख्येने त्यांच्या पाठीमागे उभे राहतील ही मला खात्री आहे. म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फक्त जरांगे फॅक्टर चाललेला हो 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 100% निस्वार्थी नेतृत्व आहे ना ते. एकीकडे पाहिलं तर आता तुम्ही तरुण आहे आणि तरुणांना सुद्धा तरुण बेरोजगार आहेत, त्यांना नोकरी नाही, काय सांगाल याबद्दल? नाही, आमच्या समाजाची व्यथा आम्ही समाजापुढे मानतोय. आज आमचं आरक्षण नसल्यामुळे इतकं मोठं नुकसान झालंय ना, ते कधीच भरून न निघणारं नुकसान आहे. आणि आजपर्यंत आमच्या समाजाला इतका प्रामाणिक नेता कधीच मिळालेला नाही. आज आम्ही मनोजदादांचं आमचा नेता म्हणून आम्ही त्यांचं नेतृत्व स्वीकारले. मनोजदादा म्हणतील तेच पूर्व दिशा असणार आहे, हेच मी तुम्हाला परत तेच सांगतोय. पाटील म्हणतात की ओबीसी मधून आरक्षण पाहिजे. हो 100% मागणी रास्त आहे अगदी त्यांची. हो, आणि आम्ही काय ओबीसी मधून ओबीसी समाजाचं आरक्षण मागत नाही. आमचं शिल्लक राहिलेलं आरक्षण जे हक्काचं आरक्षण होतं 1994 ते पळवलं गेलं, ते आरक्षण आम्ही मागतोय. म्हणजे हक्काचं आरक्षण. हो, हक्काचं आरक्षण मागतोय. डॉक्टरच आहे. हा डॉक्टर आहे. या ठिकाणी पाहिलं तर धुळे हे गाव मोहन विधानसभा मतदारसंघामध्ये हम्म. येतं. हो, काय या ठिकाणची परिस्थिती काय आहे, काय समस्या आहेत, काय सांगा? सोहाळे किंवा हे कुरुल गट असेल किंवा मोहोळ तालुका असेल, मोहोळ तालुक्यातील किंवा सोहाळे गावातील आम्ही जे सुजाण तरुण आहे आणि 80% मतदान हे जरांगे दादा या पाठीमागे जाईल एवढी ग्वाही देतो. आमचा कुठल्याही राजकीय पुढाऱ्याशी वैरत्व नाही किंवा आम्हाला कुणाशी विरोध करायचा नाही. आणि फक्त आम्ही विरोध फक्त मतदानातूनच करून दाखवू. इतर आम्ही कुठल्याही राजकीय पुढाऱ्याला किंवा नेत्याला आम्ही वाईट बोलणार नाही. तर या ठिकाणचे जर पाहिलं गेलं तर तुमचे आमदार आहेत यशवंत माने, हम्म. काय त्यांनी या ठिकाणी आले आहेत का? तुम्हाला तुमची गाठभेट झाली का, किंवा तुमच्या सोबत बोलणं झालं? आमचं तसं त्यांचे सध्या ह्या महिन्यात 2 महिन्यात कुठल्याही पक्षाशी किंवा राजकीय पुढाऱ्याशी आम्ही संबंध बी ठेवलेला नाही, आम्ही बोलणार बी नाही. ते आले तरी आम्ही त्यांना सहकार्य किंवा आलं चहा पाणी करू, कुठलाही पुढारी आलं तर चहा पाणी करू, आणि ह्या राजकारणाच्या विषयावर आम्ही बोलणार नाही. सध्या पाटील उपोषण हा, काय सांगा? ते फक्त मराठा आरक्षणासाठी झटते ती, आणि ही कुठलाही राजकीय पुढारी मोहोळ तालुक्यातला त्यांना सहकार्य नाही. म्हणून आमच्या तालुक्यातील संपूर्ण तरुण तसेच शेतकरी ही सगळे पूर्ण 80% ही मतदान हे जरांगे दादा जे सांगतील त्या आमदाराला मतदान करतील, एवढं आम्हाला माहिती आहे. 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीला काय होणार मोहोळमध्ये? 2024च्या विधानसभेला जरांगे पाटीलांनी ज्या उमेदवाराला मतदान करायला सांगितलंय तोच उमेदवार इथून निवडून येईल. घेतलं चला साहेब, बेधडक चर्चेवरती. हॅलो, 2 मिनिट. हो भाऊ, त्या हाकेवर बोला. तुम्ही बोला. पण लक्ष्मण हाके पण उपोषणाला बसतील, त्याच्या संदर्भात तुमचं काय मत? तुम्हाला विचारू का? ही विचार. लक्ष्मण हाके नेमकं कशासाठी बसलेत उपोषणाला, या गोष्टीची महाराष्ट्रात कोणाला तरी त्याची काय माहिती असेल तर मला सांगावं. कशासाठी बसलेत? लक्ष्मण हाके धनगर समाजाचे आहेत, त्यांनी त्यांच्या समाजासाठी झगडलेलं, कधीही आम्ही ते मान्य करू. आज मी सरळ सांगतोय, अंतरवाली सराटीला जायच्या मेन रस्त्याला लक्ष्मण हाके उपोषण करत आहेत. तर सरासर मी त्यांचा या कृत्याचा जाहीर निषेध करतोय. खरं सांगायला गेलं तर आज त्यांच्याच समाजाचे नेते आहेत माऊली हळणवर, ते पंढरपूरमध्ये बसलेत. त्यांची मागणी अशी आहे की धनगर समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. त्यांच्या मागणीला आमचा मराठा समाजाचा सकल मराठा समाज महाराष्ट्राचा जाहीर पाठिंबा आहे.
माऊली हळणवरला आम्ही कधीही चुकीचं म्हणणार नाही, त्यांची मागणी अगदी रास्त आहे. पण हा सुपारीबाज हाके विनाकारण जातीय तेढ निर्माण करण्यासाठी तिथं वडीगोद्रीच्या ब्रिज खाली बसून मी स्वतः तिथं गेलो होतो, परवा बघितला आम्ही परिस्थिती. साधा टॉवेल जरी भगवा गळ्यात असला तर त्या लक्ष्मण हाकेची जी 20-25 जी तिथं टीम आहे, तिथं जी सुपारी घेऊन बसलेली आहे, ती अक्षरशः मराठा समाजाला नाव घेऊन शिव्या घालण्याचं काम करत आहे. पण जोपर्यंत मनोज दादा काही आम्हाला सांगणार नाहीत किंवा आदेश देणार नाहीत, तोपर्यंत त्या हाकेसारख्या कुत्र्याला तुकडा टाकायचं काम आम्ही करणार नाही. काय सांगाल, लक्ष्मण हाके सुद्धा उपोषणाला बसले, त्या संदर्भात तुमचं काय म्हणणं आहे? आता जे आहे ते त्यांच्या जातीसाठी तिने मागणी मागण्यासाठी काय त्यांना प्राधान्य आहे. कारण हे देशाचं संविधानच सांगतंय की आपले मत मांडावं किंवा आपण ते जे सरकारला पोस्ट करावं, हक्कासाठी झगडावं. परंतु जाती जातीत भांडण लावून आणि हे करण्यात जाती जातीत हे राजकीय नेते जाती जातीत भांडण लावून फडणीस जे आहे, फडणीस काय करायला की जाती जातीत भांडण लावायचं काम करायला. लक्ष्मण हाके हा जो माणूस होता ते फडणीसचा ड्रायव्हर होता आणि त्यांनी काय केलं की त्यांना उठून उभा करून जातीभेदेत तेढ निर्माण करायचं काम हे सरकार करायला. पण अशा प्रकारचं न करता द्या, सरकारला एक विनंती आहे आमची की अशा प्रकारचं न करता ज्या जातीची मागणी आहे, जात आपली पहिल्यांदा सगळ्यालाच प्यारी असते, कुणी असू द्या, कुठल्याही जातीचा धर्माचा असू द्या, ती जात पहिली आपणाला प्यारी, नंतर न काय राजकारण गजकारण किंवा काय असेल ते असते. ह्या अशा प्रकारे त्यांची मागणी मान्य करा, परंतु ओबीसीत न देऊ नका, ह्याच्यात न देऊ. तो एकटा काय मालक आहे का? तुम्ही तुमचे ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी तुम्ही तिथनं घ्या ना. आम्ही आमचा तुम्हाला पाठिंबा राहील. ज्या ठिकाणी तुमचं आरक्षण आहे त्या ठिकाणी तुम्ही घ्या, घेण्यास आमचा हरकत नाही. परंतु तो आमचं जरांगेदादा ज्यावेळेस उपोषणला बसतात त्यावेळेस ह्याने उपोषणला बसायचं. जरांगेदादानं ज्यावेळेस मागणी चालू केली त्यावेळेस ह्याने मागणी चालू केली. ह्याच्या अगोदर ह्यानी मागणी अगोदर ही का त्यावेळेस जागे नव्हते का, ह्या देशात नव्हते किंवा ह्या महाराष्ट्रात नव्हते, ते सगळ्या त्याच्यात तिथं घरी जाऊन त्यांनी काय असेल ते त्यांचे सांगोल्याला बसा की, त्यांनी सांगोल्याला बसून तिथं काय असेल ती त्यांची समस्या मांडा. तुम्ही जरांगे जाता ज्या ठिकाणी बसताय तिथं 10-12 किलोमीटर अंतरावर तुम्ही बसताय आणि तिथं सांगताय, म्हणजे ही काय प्रकार आहे? नेमकं दोन फळीत भांडणं लावायचं काम कर. धनगर बांधव सुद्धा आम्ही सुख दुःखाला एखादं वारलं तरी ते आमच्या मातेला येते, त्याने आम्ही त्यांच्या जातोय. ज्या धनगर बांधवांना जे कळलंय ते धनगर बांधव सुद्धा त्यांच्या त्या लक्ष्मण हाकेच्या तिथं उपोषणला किंवा ह्याला जात नाही. ती खाऊन टुणटुणीत आहे, लक्ष्मण हाके. आणि आमचं जरांगे दादा मार लागले. ही राहसार खातंय काय मला वाटतंय. ही जरांगे दादा त्या साईडला बसले ते जी ही आहे लक्ष्मण हाके, ती संध्याकाळच्याला खातं काही वाटायला लागले आम्हाला. कारण टुणटुणीत ही चुकलेलं कसलं दिसत नाही. म्हणून मी सांगतोय की शासनाने ह्याचा सखोल चौकशी करावं. सर्वपक्षीय नेत्यांनी वाटूळ केले समाजाचं. यांची राजकीय पुळी भाजण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी पाक वाटूळ केले समाजाचं. 1992ला जे मराठा समाजाचं शिल्लक आरक्षण आहे ते शरद पवार या माणसानेच घालवलेलं आहे. ओबीसी समाजाला ते शिल्लक आरक्षण देऊन टाकलेलं आहे त्यावेळेस. त्यामुळं नुसतं शरद पवार किंवा देवेंद्र फडणवीस म्हणून चालणार नाही. ह्या सर्वपक्षीय बांडगुळ्या नेत्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो. नमस्कार. काय नाव आपलं? अंकुश भागवत जगताप, सोहाळे बुवा जगताप. मी राजकीय 40 वर्षे काम करतोय. ह्या 40 वर्षाच्या ह्याच्यात जे काय घडामोडी होत गेल्या त्याचं भरपूर म्हणजे बघत राहिलो. त्याच्यापैकी आता या सरकारनं, युती सरकारनं एक लाडकी बहीण योजना चांगल्या पद्धतीची म्हणजे राबवली. लाडकी बहीण म्हणजे सगळ्यांना 1500 रुपये आले तर ते आनंदानं म्हणजे ते त्याचं जीवन व्यवहार चांगल्या पद्धतीने करतात. तसंच शेतकऱ्यासाठी सुद्धा चांगल्या पद्धतीचं त्यांचे पैसे दिलेले आहेत. 2000 रुपये दिलेले आहेत. ते कांद्याला भाव निर्यात हे अजितदादांनी काल मोहळ आले ते परवा दिवशी, ते अजितदादांनी कांद्याची सुद्धा सांगितलं त्यांनी की बाबा या ठिकाणी पाहिलं तर तुमचे आमदार यशवंत हा यशवंत तात्या माने चांगल्या पद्धतीचं 5 कोटी रुपये ह्या सोहळे गावाला दिलेले आहेत. म्हणजे तात्या असेल, राजन मालक असेल ह्यांच्या नेतृत्वाखाली दिलेले आहेत. आणि अजून बी आता ग्रामपंचायत परवा दिवशी आलते त्या दिवशी सुद्धा त्यांना आम्ही म्हणलं एक आता आता म्हणजे हे आहे बाबा राहिले तरी ग्रामपंचायतला लगेच त्यांनी तातडीनं निधी 25 लाख रुपये आता टाकला ती
का तर ठाकरे योजना आहे कुठली तर त्या योजनेतून लगेच त्यांनी टाकलेली आहे. मग त्यामुळं ते जे आहे आम्ही राजन मालकाच्या नेतृत्वाखाली काम करतोय आणि चांगल्या पद्धतीचं काम त्यांचं राजन मालकाचं असल्यामुळं इथं छत्र्या जसं लघवी बसल्यावर कुत्री कशी छत्र्या वापते द्या तसं कुठला बी उपऱ्या यायला लागला ह्या तालुक्याला. आणि मला आमदार पाहिजे मला काय पाहिजे ती उपऱ्या किंवा ही त्याच्यापेक्षा ही काम करणारा आमदार यशवंत त्या चांगला आहे आणि ह्याचं भरपूर या तालुक्याला भरपूर निधी आणलाय. त्या दिवशी अजितदादांनी सुद्धा त्यांचा उल्लेख केला चांगल्या पद्धतीचाच केलाय तसं राजन मालकाचा सुद्धा चांगलाच केलाय. पण काय लोक जी पक्षात थोडी हसते ती त्यांनी थोडं एक पक्षाचा उमेदवार आणावं म्हणून असं कायम सातत्यानं बोलावं. अजितदादानं नाव घेता डायरेक्ट म्हणजे कुत्र्याची हुकमं काय दिले त्यांनी समजून घ्यावं त्या पद्धतीने त्यांनी चालावं. या राजन मालक जे काम करतात ते चांगलं आहे. इथून पुढं सगळे आम्ही सोहळ्यातून आतापर्यंत बी सभापती पद दिलंय राजन मालकानं सगळं संचालक दिलंय काय बी दिलंय तरी चांगल्या पद्धतीचं त्यांच्याच मागं आम्ही सगळं गाव भरपूर पद्धतीनं आहे. सध्या विधानसभेच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत. 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीत मोहोळचा आमदार कोण होणार असं तुम्हाला वाटतं? हाही यशवंत तात्या इथं देव जरी आला तर राजन पाटील जी सांगतंय ती होतंय. यशवंत तात्या म्हणून होत नाही. राजन मालक जी सांगतात तीच आमदार आतापर्यंत झालेला आणि अजून बी इथून पुढे तीच होणार. सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे. जरांगे पाटील उपोषणावरती आहेत. हा आहे त्याच दुसरीकडे पलीकडे जर पाहिलं तर लक्ष्मण हाके सुद्धा उपोषणावरती आहेत. काय कसं होत नाही? नाही ती कसं आहे जी आरक्षण विषय जे आहे ती समजा आरक्षण ही सरकार असलं आणि दुसरं जरी आलं ही कायद्याने न्यायालयीन बाजू आहे. त्याला दोघं जरी बसले आणि अजून पाचवा जरी कोण बसला तरी कायद्याच्या चाकोटीत बसूनच करावं लागणार. याला तुम्ही मी म्हणून काय उद्या बसला दुसरा बसला म्हणून मिळणार नाही. मोहोळचा आमदार हा ही यशवंत त्याच